हॅलो, नमस्कार मंडळी. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा वाचनाचा 9वा दिवस. हॅलो हॅलो 9वा दिवस आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाचा माननीय श्री श्रीधर गजानन कुलकर्णी महावितरण विभागातील उत्कृष्ट असे कर्मचारी निळवलीचे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे संघाविषयीचे पूर्वीपासूनचे प्रेम, तर त्यांना मी विनंती करतो की प्रतिमेला त्यांनी हार घालावा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार. करे पठारावर आपण आलेलो आहोत. कालच्या पुढच्या भागात कोणी बोलायचं नाही मध्ये आता बाजूला ठेवा. उगवतीच्या उजव्या अंगाला पुण्यापासून 5 कोसांवर दिव्याच्या घाटाची दरड उभी आहे. दिव्याचा घाट चढून वर गेले की करेच्या मुलकात पाऊल पडते. दिव्याचा घाट म्हणजे करे पठारचा उंबरठाच आहे. जेजुरी पासून वज्रगड, पुरंदर, बोगदेव घाट, दिव्याचा घाट, सोनोरीचा डोंगर, ढवळगड असा बागदार वळसा घेऊन भुलेश्वर वरता सह्याद्रीने एक चंद्रकोर रेखली आहे. या डोंगरी चंद्रकोरीच्या एका टोकावर भुलेश्वर महादेव आणि दुसऱ्या टोकावर जेजुरीचा खंडोबा उभा आहे. आणि या चंद्रकोरीच्या ऐन मध्यावरून कऱ्हा नदी झुळूझुळू वाहत आहे. शतके लोटली, युगे लोटली, अजून कऱ्हा वाहतेच आहे. आणि या चंद्रकोरी मुलखातून कऱ्हाबाई जाते म्हणून या पठारे मुलकाला करे पठार म्हणतात. पुरंदर किल्ला करे पठाराची राखण करीत उभा आहे. करे पठारच्या मुलखात हा गड पुरंदर दिसतो कसा? चांदीच्या सुंदर तबकात मोत्याचा तुरा ठेवावा तसा. अल्याड सोनेरी, पल्याड जेजुरी मधून वाहते करा. करे पठारचा पुरंदर आणि शिवशाहीचा तुरा. पुरंदर आता स्वराज्यात दाखल झाला होता. नेताजी पालकर तेथे किल्लेदार होता. नेताजीने गड अगदी झुंजता बनवला होता. नेताजी कमालीचा शूर होता आणि बुद्धिमानी तसाच. पुरंदरावर बसून करे पठारातील आणि पुरंदर घेऱ्यातील अनेक फिर्यादींचे निवाडे त्याने अतिकौशल्याने केले होते. लोक फार खुश होते त्याच्या कारभारावर. त्याची कीर्ती पसरली होती की नेताजी पालकर दूरदृष्टीने न्याय निवाडे करतात म्हणून.
महाराजांनी आपल्या किल्ल्यांची नावे यावेळी बदलून नवी ठेवली. रायगडीचा रायगड केला. चाकणच्या किल्ल्याचं नाव संग्रामदुर्ग ठेवले, बहुधा याच वेळी. रोहड्याचा विचित्र गड झाला, तोही बहुधा याच वेळी. तोरण्याचा प्रचंड गड म्हटला, तोही याच वेळी. विजापुरात फार चिंतेचे वातावरण पसरले, तेही याच वेळी. शाही महालात चिंताकांत मुद्रेने खालच्या मानेने फारसं न बोलता आणि मुळीच न हसता जो तो वावरत होता. कोकणपट्टीतल्या व शाही सल्तनीतल्या कित्येक बड्या बड्या अंमलदारांना विजापुरात मुद्दाम हुकूम पाठवून बोलवून घेतले होते. बडे बडे सरदार आपापसात कुजबुजत होते. दिवसेंदिवस चिंता वाढतच होती. सर्वांचे लक्ष खुदाकडे होते. हकीम शिकस्त करीत होते. बादशाह मोहम्मद आदिलशाह अतिशय आजारी होता. बादशाह आजारी असल्यामुळे अनेक बाबतीत आदिलशाही सल्तनीत ढिलेपणा आला आहे व अनेक अंमलदार आपापल्या ठाण्यावरून विजापुरात जमा झाले आहेत, ही बातमी महाराजांना समजली. पण तेवढ्यात महाराजांचे लक्ष कऱ्हेपटातील सुपे परगण्यावर गेले. त्याला कारणही तसेच होते. जोपर्यंत सुप्याच्या ठाणे आपल्या खास हुकमती देत नाही, तोपर्यंत कऱ्हेपटाराची पूर्व वेस मोकाट उघडी म्हणूनच स्वराज्याला धोक्याची आहे, असे महाराजांचे मत होते. सुपे परगणा शहाजीराजांना जहागीर होता. राजांनी तो संभाजी मोहिते यांच्या हाती सोपवला होता. संभाजी मोहिते म्हणजे शहाजीराजांच्या धाकट्या राणीसाहेबांचे भाऊ, राजाचे मेव्हणे, महाराजांचे सावत्र मामा. संभाजी मोहिते सुप्याच्या गडीत राहून परगण्याचा अंमल करीत. नाते तर मोठेच नाजूक होते. संभाजी मोहित्यांना महाराज मामा म्हणत, पण मोहिते मामांचे आपल्या भाच्यावर मुळीच प्रेम नव्हते. म्हणूनच सुपे ठाणे परगणा खास शहाजीराजांचा जहागिरीचा असूनही स्वराज्यात नसल्यासारखाच होता. हळूहळू मामांच्या विरुद्ध अनेक तक्रारी महाराजांच्या कानी येऊन पोहोचू लागल्या. मामा लाच खाऊन रयतेवर जुलूम करू लागले होते. तिमाजी खंडो कुलकर्णी नावाच्या माणसाला मोहिते मामाने अन्यायाने 3 महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. त्याच्या हातात बेड्या घातल्या, त्याला खूप चोपून काढले. कशाकरिता? तर कुलकर्ण्याचे वतन विसाजी व रामाजी पांदरकर नावाच्या भावांना मिळवून देण्याकरिता. या विसाजी व रामाजी यांनी या महान कार्याबद्दल मोहिते मामांना 1 घोडा व 157 रुपये लाच दिली होती. खाल्ल्या लाचेला जागून मामाने तिमाजी कुलकर्ण्याला 3 महिने छळून त्याच्याकडून जबरदस्तीने वतनाची सोडचिठ्ठी लिहून घेतली व तिमाजीला सोडून दिले. तिमाजी कुलकर्णी सुटला. त्याने न्याय बघण्यासाठी सरळ कर्नाटकचा रस्ता धरला. तिमाजी शहाजीराजांकडे गेला. मोहिते मामांना समजले आपले पाप राजांच्या कानापर्यंत गेले आहे. हे ऐकून मामांना काहीही वाटले नाही. मामा कोणालाही भीत नव्हता. गोताला किंवा परमेश्वरालाही ते भीत नव्हते. संभाजी मामा मोहिते लाच खाण्यात पटाई झाले होते. अगदी निर्ढावले होते. एका पक्षाकडून लाच घ्यायची आणि दुसऱ्या पक्षावर अन्याय करायचा. निरपधाऱ्याला खुशाल चोपून काढायचे, नाही ते जुलूम करायचे. असाच कारभार मामांनी चालवला होता. लाच खायची चटक मोठी भयंकर असते. माणसाच्या रक्ताची चटक लागलेला वाघ आणि लाच खायची चटक लागलेला माणूस सारखाच भयंकर श्वापदच मानव जातीचे वैरीचे. गोळा घालून जागच्या जागी ठार करणे हा त्या दोघांवरती उपाय. मोहिते मामांचे नाते महाराजांशी मोठे नाजूक होते. महाराजांच्या सावत्राई साहेब, तुकाबाई साहेब यांच्या प्रत्यक्ष ते भाऊ होते. जिजाबाई साहेबांच्या सवतीचे भाऊ. आधीच तुकाबाई साहेब जिजाबाई साहेबांचा राग करी सवती मत्सर आणि त्यातून जर अतिशय कठोरपणाने मामांचा मनसुबा हाताळला तर सवती मत्सर अधिकच भडकेल हे स्पष्ट दिसत होते. मामांच्या विरुद्ध कितीतरी शिकायती शहाजीराजांच्या कानावर जात होत्या. तिमाजीची ही नवी फिर्याद आली. राजांनी ती ऐकून घेतली. मेव्हण्याचे एकूण लक्षण काही त्यांना धड दिसले नाही. त्यांनी चिरंजीव शिवाजीराजांच्या नावाने एक पत्र लिहून तिमाजीला दिले व त्याला पुण्यास रवाना केले. तिमाजीच्या फिर्यादीची चौकशी करण्यास राजांनी चिरंजीव साहेबांना लिहिले होते. पण ते पत्र येण्याआधीच महाराज आपल्याबरोबर निवडक स्वार घेऊन सुप्याला निघाले होते. दसरा होऊन गेला होता. दिवाळी 15 दिवसाला येऊन ठेपली होती. महाराज कऱ्हेपठारात आले. सुप्याची गडी लांबून दिसू लागली. गडीत फारशी फौज शिबंदी नव्हती. दरवाजावर पहारे होते. पाखरांच्या थव्याप्रमाणे महाराज आपल्या मावळ्यांसह सुप्याच्या गडीपुढे येऊन घोड्यावरून उतरले. सरळ आत चालू लागले. आता खासा राजा आला. शहाजीराजाचा लेख धनीच तो, त्याला कोण थांबवणार? महाराज आत गेले आणि मामासाहेबांना सांगावा धाडला की दिवाळीचा पोस्ट मागाव्यास आलोय. वडीलधाऱ्या माणसाकडून पोस्ट मागण्याची रीतच होती. मामांच्या निरोपाची वाटही न पाहता महाराज
झपाझप मामांच्या महालाकडे निघाले. मामांना कल्पनाही नव्हती की हा आपला भाचा अचानक येऊन गडीत शिरेल. दरवाजावर जागोजागी मावळ्यांनी चौक्या धरल्या. महाराज मामांच्या समोर जाऊन ठाकले. महाराजांनी मामांना सरळ सांगितले की सुपे ठाणे परगणा आमच्या स्वाधीन करा. भलता जबर पोस्ट मागितला भाच्याने मामापासून. मामाचे दिवाळीच काढले. मामांनी हा दांडगावा जाणला. त्यांनी साफ नकार दिला. आपले मालक शहाजी राजे हा पोरगा कोण हुकूम करणार. वडिलांच्या हयातीतच जहागिरी दंडेली वाजवतो हा संभाजी मोहिता थोरल्या महाराजांचा मी मेहुणा आहे अशा गुरमीत धुंद होता. मामांचा बेत सरळपणे सुप्याचा ताबा देण्याचा नाही हे दिसताच महाराजांनी आपल्या मावळ्यांना हुकूम केला की गिरफ्तार करा मामासाहेबांना. क्षणात मोहिते मामा कैद झाले. मामा हादरले आणि मामांच्या पेक्षा महाराजांच्या सवंगडीत जास्त हादरले. आपल्या सावत्राईच्या भावाला महाराज तडकाफडकी कैद करतील असे कोणालाही वाटले नव्हते. या नाजूक नातलग्याला गोंजारून अर्जवून सांगतील असे वाटले होते. महाराजांनी मामांना पहाऱ्यात बसवलं. गडीचा ताबा घेतला. गडीत 300 घोडे, बराचसा खजिना, कापड चोपड व चीज वस्तू होती ती जप्त केली. 24 सप्टेंबर 1656. महाराज नंतर मामांना भेटले. आदराने भेटले आणि म्हणाले, तुम्ही येथेच स्वराज्यात राहा. परंतु मामांचे मन भाच्याविषयी कधीच नीट नव्हते. ते कसे राहतील त्यांनी नाही म्हटले. तेव्हा महाराजांनी त्याला सन्मानाने उत्तम इंतजाम देऊन कर्नाटकात वडिलांकडे रवाना केले. सुप्याच्या ठाण्यावर यशाजी गणेश अत्रे यांना हवालदार नेमले. सुपे कब्जात आले. आता जवळजवळ संपूर्ण कऱ्हेपठार स्वराज्यात आले. तिमाजी खंडेराव कुलकर्णी कर्नाटकातून परत आला. त्याने महाराज शहाजीराजांचे पत्र शिवाजीराजांना दिले. त्याची फिर्याद महाराजांनी साक्षी पुराव्यास ऐकली व न्याय केला. त्याचे वतन त्याला परत झाले. आपल्या मेहुण्याचे गुण शहाजीराजांना ठाऊक होते. सुप्याचा अशा प्रकारे शिवाजीराजांनी छापा घालून ताबा घेतला म्हणून राजे मुळीच रागवले नाही. एवढ्यात विजापुरात हाकार उडाला. बादशाह मुहम्मद आदिलशाह मरण पावला 4 नोव्हेंबर 1656. मुहम्मद शाह मरताना सर्व सरदारास म्हणाला, मैं और जिंदा रहता तो कर्नाटक के मुल्क को अपने काबू में लाकर इस्लाम बनाना था. मेरी जिंदगी खत्म हो रही है. मैं अब बच न सकूंगा. मेरी मुराद पूरी करो. हा बादशाह विलासी व रंगेला होता. थोरल्या भावाचे डोळे काढून टाकून व धाकट्या भावाचे एक एक बोट छाटून टाकून त्यांना कायमचे बंदोबस्तात ठेवून हा गादीवर बसला होता. मोहम्मदच्या नंतर त्याचा मुलगा अली हा बादशाह झाला. सर्व कारभार मात्र मुहम्मदची बेगम बडी साहेबा उर्फ बडी बेगम हीच पाहू लागली. ही बाई जबरदस्त उपद्व्यापी व कारस्थानी होती. यावेळी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार तितकाच जहरी, महत्वाकांक्षी व कर्तबगार होता. शहाजहान बादशाहचा तो खुद्द पुत्र होता. शहाजादा औरंगजेब सबंध लखनचा मुलूकच काबीज करण्याची त्याची आकांक्षा होती. विजापूरचा बादशाह मेलेला समजताच औरंगजेबाची आकांक्षा उसळली. मुहम्मद आदिलशाह आजारी पडला तेव्हाच त्याची आकांक्षा उसळली होती. औरंगजेबाने विजापूरकरांच्या बिदरच्या किल्ल्यास एकदम वेढा घातला. महाराजांनी रघुनाथ बल्ला आत्रे यांना दाभोळ उर्फ मुस्तफाबाद, बंगर व भोवतीचे किल्ले काबीज करण्यास कोकणात सोडून दिले. कोकण किनारा विजापूरकर आदिलशाहच्या ताब्यात होता. रघुनाथ पंतांनी बराबर छापे घालून तेथील ठाणे व दाभोळ बंदर काबीज केले. महाराजांनी लगेच आपले हुशार कारभारी सोनोपंत डबीर यास औरंगजेबाकडे बिदर परगण्यात रवाना केले. औरंगजेबाकडे कशाकरिता तर आतापर्यंत विजापूरकरांचे जे किल्ले, मुलूक, दाभोळ बंदर आपण जिंकून घेतले आहेत त्याला दिल्लीचा शहाजादा औरंगजेबाची मान्यता मिळवण्यात. म्हणजे मुलूक जिंकला विजापूरच्या बादशाहचा व त्याला मान्यता घेत होते दिल्लीच्या औरंगजेबाची. याला साळसूदपणा म्हणतात. उगीच मोठेपणा देऊन आपण दिल्लीची फार निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा हा आव होता. सोनोपंतांनी औरंगजेबाची मोठ्या नम्रपणे भेट घेतली व महाराजांनी जिंकलेल्या मुलखाला मान्यता असावी असा अर्ज केला. औरंगजेबालाही फार आनंद झाला. शिवाजी सारखा गुंड आपणहून आपल्याशी इतका नमून वागतो हे पाहून तो स्वतःवरच खुश झाला. त्याने मोठ्या रहमदिल मर्जीने महाराजांच्या अर्जास मान्यता दिली. सोनोपंतांच्या हवाले एक पत्र करून त्यास निरोप दिला. हे पत्र फारसी भाषेत दिलेले होते. त्याचा थोडक्यात हिंदरी तर्जुमा असा: सांप्रत विजापूरकरांकडे जे किल्ले, जो मुलूक व बंदर, दाभोळ आणि दाभोळखालील मुलूक तुम्हाकडे आहे त्यास आमची मंजुरी आहे. तुमच्यावर आमचा पूर्ण लोभ आहे. या पत्रावर तारीख होती 23 एप्रिल 1657. औरंगजेबाचे प्रेम मिळाले.
महाराजांनी सोनोपंतांच्या मार्फत औरंगजेबाला निष्ठेचा धूप दीप दाखविला होता. मोरपिसांचा कुंचा त्यांच्या तोंडावरून फिरवला आणि नंतर फक्त 7च दिवसांनी हेरांनी खबर आणली. ताबडतोब महाराज जातीने निघाले. सुमारे 500-600 मावळे बरोबर घेतले आणि ते पुण्यात दाखल झाले. कुठे जायचे आणि काय करायचे याचा कुणालाही थान पत्ता नव्हता आणि कुणी असला चांपारचा उषा करीत नव्हता. त्याच दिवशी दिवस मावळाच्या आत महाराज निघाले. त्यांच्या मागोमाग स्वारांनीही लगाम ताणले. खरोखर असे वाटते परमेश्वराने जेव्हा अक्कल वाटली तेव्हा हे मोंगल शिपाई अगदी ठरवून गैरहजर राहिले असावे. त्याने असा विचार केला की शिवाजींनी आपल्या औरंगजेब बादशाहकडे वकील पाठवून निष्ठा व्यक्त केली आहे ना, मग आता शिवाजीचे काही भय नाही, झोपा बेलाशे. आजपर्यंत शिवाजीने मोगली मुलकात यत्किंचितही गुंडगिरी केलेली नाहीच आणि आता तर आपणहून निष्ठावंत बनला आहे. शिवाजी फार चांगला आहे. मोगल ठाणेदारांना असेच वाटले आणि ते शांत झोपा काढू लागले. जुन्नरचे मोगल ठाणेदार अगदी बेफिकीर होते. खाटल्यावर पडल्या हुक्का फुंकीत कडक पहारा करणारे ते दहा बहादर आता शिवाजी राजाला भ्यायला तयारच नव्हते. मोगलांचा ढिला कारभार राजाने हेरला आणि त्या काळोख्या रात्री महाराज आपल्या शिलेदारांसह जुन्नरपाशी येऊन फडकले. महाराजांनी आपल्या बरोबर जरूर ते सर्व साहित्य आणले होते. जुन्नरच्या ठाण्याभोवती उंच तटबंदी होती. तटाचे दरवाजे बंद होते. यापेक्षा जास्त काळजी घेणे म्हणजे बावळटपणा हे ओळखून मोगल मंडळी झोपली होती. महाराज निघाले. महाराजांच्या मागून उंदराप्रमाणे तुरु त्यांचे मावळेही चालले होते. महाराजांसह तलवारी उपसून ही वानरे तटावरून कोटात उतरली. खजिना, पागा, दारुगोळा, हत्यारे, कापड चोपड वगैरे कुठे कुठे काय काय आहे याची खडानखडा माहिती आधीच जमा केलेली होती. असे माहितगार हे नेहमी त्यांच्याबरोबर असतच. महाराजांनी इशारा करतात सारे मावळे भराभर ठाण्यात घुसले. कोणी हत्यारांच्या ठाण्यात, कोणी खजिन्यांच्या खोलीत, कोणी दारुगोळ्याकडे धावले. बाहेरचे मावळे आत आले. मोगल खडबडून जागे झाले. कापाकापी सुरू झाली आणि आरडाओरडा माजला. मराठ्यांनी जे दिसेल ते उचलून बाहेर पळायला सुरुवात केली. 700 जातवान घोडा पागेत ठाण बंद होता. सगळे घोडे उंदराने पळवले. मोगल फक्त मरत होते. सगळा खजिना बाहेर पडला. कापडाची ठाणी, हत्यारे, हिरा मोत्यांच्या संदुका भराभरा पळवल्या जात होत्या. अगदी घाई चालली होती. झटपट सारे ठाणे स्वच्छ झाले. जखमी मोगल फक्त विव्हळत पडले होते. बाकी सर्व प्रेते. सारी लूट घोड्यांवर लादून ही मावळी वानरधाड जशी गुपचूप आली तशीच गुपचूप पसार झाली. गाफिल का जो माल है वह अकलमंद का खुराक है. काही तासांपूर्वी जुन्नरच्या ठाण्यात लाखो रुपयांची दौलत होती आणि आता अगदी रिकामे फक्त मौल्यवान शांतता शिल्लक होती. 30 एप्रिल 1657 औरंगजेबाने महाराजांना ते प्रेमाचे पत्र पाठवून फक्त 7च दिवस झालेले होते. महाराज लूट घेऊन स्वराज्यात आले. स्वराज्यात म्हणजे 15 कोसावरील चाकणला. असाच धुमाकूळ मुघलांच्या आसपासच्या भागातही त्यांनी घातला. जुन्नरला 10.5 लाख रुपये, हिरे मोती, कापड, सामान सुमान शिवाय 700 घोडे महाराजांना मिळाले. ही सर्व लूट चालू असताना मीनाजी भोसले नावाचा महाराजांचा साथी मोगलांच्या श्रीगोंद्यावर चालून गेला होता. त्यानेही थोडीफार मिळकत केलीच. महाराजांच्या लक्ष संसारात थोडेसेच, बाकीचे स्वराज्याच्या धावपळीत. महाराजांनी आपली स्वारांची टोळी घेतली आणि त्या मोगलांच्या अहमदनगरकडे दौडले. ही आमंत्रणे हेर घेऊन येत नगरचा दिमाग अजून कायम होता. गेली 57 वर्ष नगर किल्ल्यात मोगलांचे ठाणे होते. नौसिर खान नावाचा मोगल सरदार जिल्ह्यात होता. फौजही खूप होती. महाराज फारच मोठे धाडस करीत होते, पण तसे पाहिले तर फारसे मोठेही नव्हते. कारण नाहीच डाव साधला तर पळून जायचे हे आधीच ठरलेले होते. महाराज अहमदनगर शहराजवळ आले. किल्ला आणि शहर यात 1.5 कोसाचे अंतर होते. मावळ्यांसह महाराज त्या शाही शहरात घुसले, पण तेवढ्यात नौसिर खान फौजेसह आला. महाराजांना लूट फारशी मिळाली नाही. लढाई करीत बसणे महाराजांचा हेतू नव्हताच. मिळाली तेवढी लूट घेतल्यावर महाराज वळले, पण खान आलाच. चकमक सुरू झाली. मावळे काही पडले, काही जखमी झाले. तरी महाराजांनी खानाला माघारा भेटले आणि पुण्याकडे ते पसावले. आणि महाराजांचा उद्योग औरंगजेबात समजला. असाच भयंकर चिडला की सांगता सोय नाही. त्याने मुस्तफा खानास ताबडतोब जुन्नरकडे रवाना केले. मुस्तफा खान जुन्नरला पोहोचला तेव्हा तेथे महाराज थांबलेले होते थोडेच. औरंगजेबाला गोड गोड आश्वासने त्यांनी मागितली नसतानाही देऊन महाराजांनी चांगलेच फसवले होते. औरंगजेबाने करतलब खानास जुन्नरच्या बंदोबस्ताकरिता व होशेदार खानास रायकरण सिंह, रायसिंग, शायस्ता खान, अब्दुल उमनी वगैरे सरदारांस सरहद्दीवर रवाना केले.
त्यांना अत्यंत कडक लेखी हुकूम दिले. त्याचा थोडक्यात मराठी तर्जुमा असा: शिवाजीच्या मुलखातील गावे जमीनदोस्त करा, लोकांच्या कत्तली उडवा, दयामाया बिलकुल दाखवू नका, त्यांचे सर्वस्व लुटून आणा, पुणे आणि चाकणी शिवाजीची ठाणे धुळीस मिळवा, आपल्या मुलखातील जे कोणी शिवाजी सामील असतील त्यांची सरसा मुटकी उडवून टाका. या हुकमावरून औरंगजेब किती चोडला होता याची कल्पना येते. हे सगळे असे होणार हे महाराज जाणूनच होते, कारण त्याने आपणहून बादशाहच्या या शहाजाच्या नाकात काडी घातली. तेव्हा भयंकर संतापी माणूस जास्तच खवळणारे उघड होते. महाराजांनी आधीच आपले धूर्त व विलंदर वकील रघुनाथपंत कोरडे यांना तातडीने औरंगजेबाकडे रवानाही केले होते. कशाकरता? जुन्नर व अहमदनगर येथे लूट करून दांडगाई केली म्हणून पश्चाताप व्यक्त करण्याकरता, माफी मागण्याकरता. महाराजांनी रघुनाथपंताबरोबर औरंगजेबाकडे विनंती पाठवली होती की असे पुन्हा मी कधीही करणार नाही. झाल्या गेल्याची क्षमा करा, मी केव्हाही तुमच्या पदरी नोकरी करण्यासाठी तयारच आहे. पंतांनी अगदी गंभीर व पश्चातापदग्ध मुद्रेने औरंगजेबापुढे नम्र प्रार्थना कथन केली. केलेल्या लुटीबद्दल महाराजास किती दुःख आहे हेही सांगितले, पण लुटून नेलेली दौलत परत करतो असे चुकूनही विलंदर वकिलाच्या तोंडून वाक्य निघाले नाही. महाराजांत सगळेच वकील, सेनापती, संगडी इथून तिथून सारखेच बेरकी होते, एका माळ्याचे म्हणून. औरंगजेबाने घासाघीस न करता मोठ्या उदार अंतकरणाने माफी केली. म्हणजे औरंगजेब इतका निवडला कसा? त्याला कारणही तसेच होते. ते अगदी गुप्त होते, पण ते महाराजांना ठाऊक होते. ते कारण म्हणजे औरंगजेबाचा बाप शहाजहान बादशाह तिकडे आग्र्याच्या किल्ल्यात आजारी पडला होता. आपले परमपूज्य वडील अतिशय आजारी पडले हे समजल्यावर कोणाचे चित्त अस्वस्थ होणार नाही. त्यातून औरंगजेबाचे तर आपल्या बापावर फार प्रेम. त्यामुळे त्याला दिल्लीला जाण्याची ओढ लागली होती. त्याला वडिलांची फार काळजी वाटू लागली. जीवाची अगदी तन्मय होऊ लागली. बादशाह आजारी पडला की त्याचे पोरे अगदी घाबरी गुबरी होऊन जातात. दुःखाने नव्हे, तर बापाची गादी बाप मरायच्या आतच आपल्याला कशी मिळेल या काळजीने. बादशाह दुर्दैवाने फक्त आजारी पडला किंवा सुदैवाने संपूर्ण मेला म्हणजे त्याच्या पोरांना आसमान एवढा आनंद होत असे. आणि मग लवकरात लवकर आपल्या सर्व भावांना ठार मारून बादशाही तख्त मिळवण्यासाठी त्यांच्यात शर्यत लागली. औरंगजेबाला काळजी लागली होती ती बाप लवकर बरा होण्याची नव्हे, तर लवकर मरण्याची व आपल्याला तख्त मिळवण्याची. औरंगजेबात बापाविरुद्ध लढायची व बापाला ठार करण्याची कर्तव्य तत्परता होतीच. त्याच्या बापाने म्हणजे शहाजहानने आपल्या बापाविरुद्ध पूर्वी बंड केले होते. शहाजहानच्या बापाने अकबराविरुद्ध असेच केले होते. केवढी भव्य दिव्य उदात्त परंपरा ही मोगलांची. कित्येकदा बाप मरण्याची फार वाट पाहत बसावी लागल्यामुळे या शहाजहानांना बापाचा व खुदाचा फार राग. जणू त्यांना वाटे हा लेखाचा बाप जन्माला आला नसता तर काय बहार उडाली असती. आपणच एक पण नसतो का बादशाह झालो, पण काय करणार. औरंगजेबाने महाराजांना क्षमा केली आणि महाराजांना एक पत्र दिले. तुमची अर्जदास्त रघुनाथपंत वकील यांच्या बरोबर जी पाठवली ती आम्हास पावली. मजकूर ध्यानात आला. तुम्ही केलेली कृत्ये विसरण्याजोगी नाहीत, तथापि तुम्ही त्या कृत्याबद्दल पश्चाताप केला आणि हा दरबार उपेक्षा करणार नाही हे तुम्ही जाणले. आता तुमची सर्व नजर निभ्रांतपणे आमचेच खाई आहे. त्या आम्ही जाणून तुमच्या कृत्यांबद्दल काहीही मनात केलेली ठेवत नाही, तरी तुम्ही याबद्दल संतोष मानून असावे. आमचे लोभाची पूर्णता समजावी. या पत्रावर तारीख होती 14 फेब्रुवारी 1658. महाराजांची खात्रीच होती की औरंगजेबाचे असेच काहीतरी पत्र येईल, कारण त्याला महाराजांकडे लक्ष द्यायला वेळ होताच कुठे. त्याला घाई झाली होती बादशाह होण्याची. हे पत्र येण्यापूर्वी महाराजांनी विजापूरच्या आदिलशाला चकित करून टाकणार एक धडक दिली. महाराजांनी आपल्या फौजासह एकदम मुसंडी मारली ती पुण्याहून थेट मासूरवर. मासूर आहे धारवाड जिल्ह्याच्या दक्षिण हद्दीवर. बादशाहने ताबडतोब मोहम्मद इस्लामसह रवाना केले. भाडळीच्या रौलोजी घोरपड्यालाही शहाने पाठवले. महाराजांच्या अंगावर शाही फौजा चालून आल्या. गुत्तलचा हनुमंत गौडा मराठ्यांशी शौर्याने लढला. अखेर महाराजांना माघार घ्यावी लागली. यावेळी मोहम्मद आदिल शाह अतिशय आजारी होता. याच वेळी एक भयंकर गोष्ट कर्नाटकात घडली. शिवाजी महाराजांचे सख्य थोरले भाऊ संभाजीराजे यांचा अफजल खानाने कनकगिरीच्या वेढ्यात विश्वासघात केला. संभाजीराजे व अफजल खान कनकगिरीच्या वेढ्याचे काम चालवित होते
वास्तविक राजे व खान एकाच आदिलशाहीचे नव्हतं, पण खान भोसले कुटुंबाचा अतिद्वेष करीत होता. त्याने संभाजीराजांना कठीण प्रसंगी मदत केली नाही, मुद्दामच केली नाही. त्यामुळे राजे कणगिरीकरांकडून मारले गेले. राजांची बायको जयवंतीबाई विधवा झाली. राजांचा एक मुलगा होता, त्याचे नाव होते उमाजीराजे. महाराजांना संभाजीराजांच्या मृत्यूमुळे फार दुःख झाले. अफजल खानाच्या दगाबाजीचा हा नवा अनुभव आईसाहेबांना दुःख झाले. त्यामुळे प्रचंड संताप आला. योगाय का असतात पहा. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर किंवा त्याच सुमारास महाराजांच्या थोरल्या राणीसाहेब, सकल संपन्न सौभाग्य संपन्न सईबाई साहेब यांना दिवस गेले. त्यांना पुरंदरगडावर नेऊन ठेवण्यात आले. बहुधा आईसाहेबी मुद्दाम पुरंदरावर सूनबाईपाशी राहायला असाव्यात आणि लवकरच साखरेची बातमी आली. राणीसाहेब प्रसूत होऊन पुत्र झाला. युवराज जन्मास आले. 14 मे 1657. आनंदी आनंद झाला. कणगिरीला मारल्या गेलेल्या संभाजीराजांचे नाव युवराजाला ठेवण्यात आले. युवराज संभाजीराजे आपल्या शूर काकांचा वारसा घेऊन जन्माला आले. आपल्या थोरल्या भावाच्या स्मरणार्थ नीरा नदीच्या उत्तर थडीवरील मांडकी नावाच्या गावाला महाराजांनी संभापूर नावाची स्वतंत्र पेठ बसवली. यावेळी शहाजीराजे कर्नाटकात होते. बापाचा व भावाचा निकाल लावण्यासाठी औरंगजेब दिल्लीकडे धावला होता. औरंगजेब पक्का आतल्या गाठीचा होता. दिल्लीचे तख्त मिळवण्याकरता त्याला घाईघाईने जावे लागले, नाहीतर तो महाराजांच्या मागे हात धुवून लागला असता. मराठ्यांचे स्वतंत्र राज्य निर्माण होण्याची कल्पनाच औरंगजेबाला सहन होत नव्हती. पण दिल्लीच्या ओढीमुळे शिवाजीचा हा बंडावा सोडून त्याला जावे लागले. पण महाराजांनीही औरंगजेबाची गुप्त अडचण आधीच ओळखून हा लुटीचा डाव साधून घेतला होता. औरंगजेब जरी दिल्लीकडे निघून गेला होता, तरी त्याच्या मनात महाराजांबद्दल भयंकर राग ठासून भरलेला होता. त्याने जाता जाता हा राग बरोबर नेलाच आणि शिवाय विजापूरच्या आदिलशहा बादशाहला पत्राने ते कळविले. त्याचा हिंदवी तर्जुमा असा: दख्खनच्या मुलखाचे संरक्षण करा, व्यवस्था चांगली ठेवा. शिवाजी तुमचे किल्ले बळकावून बसला आहे, त्याला हुसकावून लावा. त्याला जर तुम्ही जिंकून नोकरीवर ठेवणारच असाल तर त्याला कर्नाटकात नोकरी द्या, पण महाराष्ट्राच्या डोंगरावर भागात त्याला ठेवू नका. तुम्ही आमच्याशी निष्ठेने वागा, म्हणजे तुमचे कल्याण होईल. आम्ही हल्ली फौजेसह दिल्लीकडे जात आहोत. आता महाराज औरंगजेबालाही भीत नव्हते आणि विजापूरच्या आदिलशहालाही भीत नव्हते. राजगडच्या राजवाड्यातून हरघडी त्यांना दिसत होता कोंढाणा. शहाजीराजांच्या सुटकेच्या वेळी कोंढाणा विजापूरकरांना देऊन टाकला होता. महाराजांना तो परत हवा होता. दररोज 10 वेळा कोंढाणा त्यांना बेचैन करीत होता. महाराजांचे दलबादल जमू लागले. गर्जनांनी आसमान भरून गेले. वादळाची पूर्वतयारी जय्यत झाली. हत्यारांच्या विजा सळसळू लागल्या. महाराजांनी पराक्रम करण्यासाठी कुंकर घातली आणि स्वराज्याच्या सैनिकांचे राजगडच्या दरवाजून प्रचंड वादळ सुटले. शिंगे फुंकली गेली. हर हर महादेव, जय जय भवानीच्या आरोळ्यांनी कानठळ्या बसल्या. शिवतांडव सुरू झाले. पहिला त्रिशूळ घुसला तर कोंढाण्यावरच्या सुलतानशाही सैन्याच्या छातीत. कोंढाणा काबीज झाला. गडावर भगवा झेंडा चढला. 13 ऑगस्ट 1657. रघुनाथ बल्ला अत्रे यांनी दाभोळ काबीज केलेच होते. ते आता दंडराजपुरीवर चालून निघाले. रघुनाथ पंतांनी दंडराजपुरी लगतचा किनारा जिंकला व जंजिऱ्याच्या सिद्धीला मोर्चे लावले. जंजिराचा हा सिद्धी म्हणजे पाण्यातला उंदीरच होता. जंजिऱ्यावरची कलाल बांगडी कोकणच्या ओघात धडकी भरवीत होती. महाराजांची तळमळ अशी होती की हा पाण्यातला सिद्धी कायमचा उडवून टाकून सबंध उत्तर कोकण काबीज करायचे. पण मुरुड जवळ असलेल्या समुद्रातील हा जंजिरा काबीज करणे अत्यंत अवघड होते. त्याकरिता उत्कृष्ट आरमाराची जरुरी होती. महाराजांनी समुद्राचे बळ ओळखलेले होते. सह्याद्री, समुद्र आणि मावळे यांच्या प्रचंड सामर्थ्यानिशी महाबलवंत स्वराज्य उभे करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. रघुनाथ पंतांना जंजिरा प्रत्यक्ष काबीज करणे अशक्य होते, परंतु सिद्धीवर त्यांनी मराठी जलम मात्र बसवली होती. यावेळी महाराजांचे मुख्य अंमलदार महाराजांच्या बरोबर घोडे दौडीत होते. पुढील प्रमाणे अधिकारी होते: शामराज निळकंठ रांझेकर, पंत पेशवे, वासुदेव बाळकृष्ण हनुमंते हुजूमदार, शहादाजी शामराज सुरनीस सचिव, मानकोजी दहातोंडे सरनोबत घोडदळाचे सरसेनापती, नूरखान बेग सरनोबत पायदळाचे सरसेनापती. या सर्व मंडळीशिवाय कितीतरी तडफेने तरुण, प्रौढ आणि वृद्ध मराठी या पराक्रमाच्या वादळात सामील झाले होते.
निळोपंत बहुतकर, सोनोपंत डबीर, कान्होजी जेजे, तानाजी, येसाजी, सूर्याजी, नेताजी, जीवा महाल, मोरपंत पिंगळे, रामचंद्रपंत बहुतकर, त्र्यंबकपंत डबीर वगैरे तरुण आणि किती जणांची नावे सगळे प्रत्येक जण चौकूर घोडदौड करीत. महाराज स्वतः गुप्त वेशाने कल्याणच्या बाजूस कोकणात याच वेळी उतरले. ते असे धाडस करू लागले की त्यांच्या जीवलगांचा जीव काळजीने खाली वळील. पण मनी घेतलेले धाडस तडीला नेल्याशिवाय ते सोडित नसत. धाडस, महत्वाकांक्षा आणि पराक्रमाची हौस नसेल तर तो पुरुष कसला? महाराज पुरुष होते, पुरुषोत्तम होते. महाराज सर्व टेहळणी करून देशावर आले. यावेळी दसरा नुकताच होऊन गेला होता. महाराजांनी आपल्या भोवती असलेल्या एकेका बहादराला बराबर एक कामगिरी सांगितली. दादाजी बापूजी रांझेकरांना महाराजांनी फरमावले कल्याण काबीज करा म्हणून. सखो कृष्ण लोहेकरांना म्हटले भिवंडी जिंका. बाकीच्या प्रत्येकाला भिव्या उत्सुकतेने हुकुम जलाला उंचावल्या होता. आणि मग महाराजांनी एक गड फरमावला. लोहगड, तुंग, तिकोणा, विसापूर, राजमाची, प्रबळगड, सरळगड वगैरे 40 किल्ल्यांची मोहीम महाराजांनी आखली. बराबर एक ठाणे स्वराज्यात दाखल होत गेले. भिवंडी व कल्याणी दोन्ही महत्वाची ठाणी एकाच दिवशी 24 ऑक्टोबर 1657 काबीज झाली. महाराजांच्या कानावर चहूकडून विजयाच्या बातम्या वर्षू लागल्या. आनंदाची उधळण सतत होत राहिली. आपल्या बहादर सौमड्यांचे शौर्य पाहून महाराजांना केवढा अभिमान वाटला. का वाटू नये? हे मर्द म्हणजे महाराजांच्या अंगावरचे जडावाचे एक अलंकार. कल्याण काबीज होतात महाराज स्वतः कोकणच्या स्वारीवर निघाले. फौजेसह ते कल्याणला आले. समुद्र कल्याणच्या खाडीत घुसून नाचत होता. मराठी पराक्रमावर महाराज आणि समुद्र दोघेही निहायत प्रसन्न झाले होते. हळूहळू धावत येत सागराच्या लाटा किनाऱ्यावर फुटत होत्या. जणू तो जलराजा महाराजांपुढे पायघड्या पसरीत होता. खाडीत उभ्या असलेल्या लढाऊ नौका गगनात भगवे ध्वज डवलवीत स्वतःही डोलत होते. स्वराज्याचे हे पहिले अरमान सागरावर तरंगत होते. महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरकेल म्हणजे सागराचा अध्यक्ष म्हणून नेमले दर्या सारंगस. शिवाय इब्राहिम खान, दौलत खान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील केले. आरमारी तळासाठी कल्याणलाच एक किल्ला खाडीवर तामीर करायचा हुकूम महाराजांनी आबाजी महादेव सुभेदारास दिला. हाच तो दुर्गाडीचा किल्ला. त्याचा पाया खंतेवेळी महाराजांस अमुक धनद्रव्य सापडले होते. कल्याणहून महाराज जाते माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किल्ला आसनगावच्या जवळ आहे. याच माहुली गडावर शहाजीराजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांची 21 वर्षापूर्वी दिली होती. त्यात ते हरले होते. तो गड महाराजांनी आज जिंकला 8 जानेवारी 1658. यानंतर लगेच महाराज राजगडावर परत आले 14 जानेवारी 1658. महाराज नंतर राजगडावरून चौलकडे निघाले. चौल पोर्तुगीज फरेंगेच्या ताब्यात होते. तेही काबीज झाले. गोव्याच्या गोरंतोडाच्या म्हणजे गव्हर्नर जनरलच्या छातीत धडकी वाजली. महाराजांचे सैन्य थोडे होते पण सैन्याची ताकद सुरुंगाच्या दारूसारखी भयंकर होती. महाराजांनी तळे आणि घोसाळे हे दोन्ही कोटबंद सागरी ठाणी यावेळी लगेच काबीज. गोव्याच्या गोरंतोराने मराठ्यांच्या या पुंडाईबद्दल रिपोर्ट पोर्तुगालला आपल्या फिरंगी राजाकडे पाठवून दिला. कोकणच्या उत्तर भागात महाराजांनी या 6-7 महिन्यात पराक्रमाने अखेरचा तुफान उडून दिले. एवढे क्रूर व चिवट फिरंगी आणि सिद्धी पण तेही घाबरून गेले होते. महाराजांनी रत्नागिरी, खारेपाटण वगैरे अनेक ठिकाणी जिंकली. खारेपाटणच्या जवळच समुद्रात विजयदुर्ग नावाचा जबर जंजिरा बळकट करण्यास सुरुवात केली. आता सुवर्णदुर्ग, कल्याण आणि विजयदुर्ग ही बळकट आरमारी ठाणी निर्माण झाली. महाराज आता दक्षिणेकडच्या कोकणात उतरले. विजयदुर्गच्या किल्ल्यावरही गेले. अथांग सागर पसरला होता. वर आकाश, खाली अथांग समुद्र. विजयदुर्गावर महाराज उभे होते. तिघांनाही उपमा एकामेकांची. आकाशात ढग बिरबिरत होते. महाराजांचा शेला, अंगरकाणी मोत्यांचा तुराण वाऱ्यावर नाचत होता आणि सागराच्या लाटा विजयदुर्गावर आदळत होत्या. जणू महाराजांना त्या किताब बहाल करीत होत्या आणि ओरडून म्हणत होत्या, हे महाराष्ट्राच्या महाराजा, जा, हे तुझ्या आरमार घेऊन क्षितिजा पलीकडे जा. दुश्मनांचे होडगे सुद्धा पश्चिम कड्यावर तू फिरकू देऊ नको. बदमाशगिरी करून कोणी बेदबैल करील तर तोफेच्या दणक्याने तू ते उडव, मी ते लगेच गिळून टाकीन. महाराजा तू पाण्यावरचाही पाचशा आहे, साप गणी बुडवून टाक. महाराजांनी संगमिरी नावाची लढाऊ गलबते
बांधून यावेळी समुद्रात सोडली. भगव्या झेंड्याचा धाक पश्चिम समुद्रावर चांगलाच बसला. ज्याच्याजवळ आरमार त्याच्या ताब्यात समुद्र हे तत्व महाराजांनी अचूक ओळखले होते. गोमंतकाच्या जवळ कुडाळ व सावंतवाडी येथे सावंत भोसले यांच्या घराणे जहागीर सांभाळून होते. हे भोसले म्हणजे महाराजांचे भाऊबंदच. भगवंतगडापासून तेरेखोलच्या किल्ल्यापर्यंतचा समुद्र किनारा सावंतांच्या मुलखाला लागून होता. पण आरमाराकडे त्यांचे लक्ष नव्हते. हे सावंत राजे स्वतःला आदिलशहाचे सरदार म्हणून. यावेळी विजापूरकरांचा सरदार रुस्तुम जवाना हा राजापुरास वेंगुर्ल्यापर्यंतच्या कोकणात सुभेदार होता. अर्थात सावंतांचाही मुलूक रुस्तुम जवानच्या हुकमतीखालीच होता. परंतु लखम सावंतांचे व रुस्तुमचे वाकडे आले तेव्हा रुस्तुमने सावंतवाडीवर स्वारी केली. लखम सावंताच्या व त्याच्या चकमकी झडू लागल्या. आपले बळ अपुरे आहे हे लखम सावंतांनी जाणले व महाराजांकडे मदती करता धाव घेतली. सावंतांचा वकील पितांबर शेळवी महाराजांकडे आला व उभय त्यांचा तळ ठरला. तहात सावंतांनी स्वराज्यात सामील होऊन महाराजांचे स्वामित्व मान्य केले. सावंत भोसले व शिवाजी महाराज भोसले एक झालेले पाहून रुस्तुम जवान मुकाट्याने गप्पा बसले. याच स्वारीत गोवलेकर सावंत हे महाराजांच्या भेटीस आले. त्यास नावजून महाराजांनी पदरी ठेवली. गोवलेकर सावंतांपाशी अप्रतिम दुधारी तलवार होती. जलचरांच्या मुलखात म्हणजे युरोपात तयार केलेली होती. बहुधा ती फिरंगाडा म्हणजे पोर्तुगालात टोलॅडो येथे तयार झालेली असावी. ती अत्युत्कृष्ट तलवार सावंतांकडून महाराजास मिळाली. त्याबद्दल महाराजांनी सावंतांना 300 भोग म्हणजे सुमारे 150 रुपये आणि मानाचा पोशाख दिला. महाराजांनी या तलवारीचे नाव भवानी असे ठेवले. हीच ती प्रसिद्ध भवानी तलवार. मोरोपंतांनी जावळीच्या खोऱ्यातील किल्ला बांधून पूर्ण केला. महाराज किल्ला पायावास आले. पंतांनी आपली सारी बुद्धी ओतून गड घडवला होता. महाराजांना गड फारच आवडला. आई साहेबांनी गड पाहिला तेव्हा तर त्यांना अगदी मनापासून दागिना आवडला होता. खरोखरच किल्ला मोठ्या तालेवर बांधला होता. असे वाटत होते की किल्ला बहुत कवळा व्हावा. महाराजांनी चांगले म्हटले, पंत धन्य झाले. गडावरती वाडे, सदरा, तळी, चोरवाटा, चिलखती बांधणीची तटबंदी आणि बाले किल्ला पंतांनी बांधला. गडावर जाईच्या वेलीखाली स्वयंभू शिवलिंग सापडले. त्यावरती महाराजांनी देऊळ बांधून त्याला नाव दिले केदारेश्वर. महाराजांनी गडाचे नाव ठेवले प्रतापगड. गडाच्या पूर्वेला महाबळेश्वराचा प्रचंड पहाड, दक्षिणेस व उत्तरेस असेच उंच उंच पर्वतपुत्र आणि पश्चिमेस अशीच दरी खोली होती. या सह्याद्रीच्या मगरमिठीतील प्रतापगडावर कोणत्या शत्रूची हिंमत होती चालू नेण्याची. सबंध मावळपट्टीत प्रतापगडा इतका अडचणीचा व बिकट किल्ला आता दुसरा नव्हताच. गडावरती अन्यत्र इतके घनदाट होते की एक वेळ हिडिंबेच्या डोक्यातील ऊस सापडली असती, पण इथे लपलेला हत्ती मात्र सापडणार नाही. महाबळेश्वर आणि जावळीचा सारा परिसरच घनदाट, अरण्याने भयंकर दऱ्यापर्यांनी वेढलेला आहे. सावित्री नदीच्या दरीतून कोकणात झेप येते. ती दरी तर महाभयंकर आहे. पावसाळ्यात त्या प्रचंड कडाकापाऱ्यांवरून धो 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 प्रपात कोसळत असतात. आवाज घुमत असतात. प्रतापगडच्या संधीत घोणसपुराजवळ मकरंदगड आहे. उमराठे गावाजवळ चंद्रगड आहे. गोळेवाडीजवळ मंगलगड आहे. या गडकोटांनी हा जावडीचा दरा अगदी बंदिस्त करून टाकलेला आहे. चंद्रगडाजवळचे उमराठे गाव तानाजी मालुसर यांचे. प्रतापगडावरून रोहित खोऱ्यात उतरायला वाटा होत्या. या वाटा इतक्या बिकट होत्या की तिथून जाणे येणे करण्याची हिंमत फक्त मावळ्यातच होती. सईबाई साहेब प्रसूत झाल्यानंतर काही दिवसांनी आई साहेबांनी त्यांना व युवराज संभाजीराजांना पुरंदरावरून प्रतापगडावर नेले. सईबाई साहेबांची प्रकृती फारच अशक्त झाली होती. बाळराजांच्या अंगावरच्या दुधाने पोट भरेना म्हणून नसरापुराजवळच्या कापूरवहार गावच्या गाडे नावाच्या मराठा घराण्यातील धाराई नावाच्या स्त्रीस आई साहेबांनी प्रतापगडावर बोलावून काढले. धाराऊ लगबगा आली. आई साहेबांनी संभाजीराजांना तिच्या मांडीवर ठेवले. धाराऊने बाळराजाला पदराखाली घेतले. धाराऊ युवराजाची दूध आई झाली. तिच्या दूध धारेवर बाळराजा पोचला जाऊ लागला. तिची स्वतःची 2 मुले शूर निपजली होती. स्वराज्याच्या सैन्यात 3 मुले सामील झाली होती. त्यातील थोरल्या मुलाचे नाव होते अंतोजी व धाकट्याचे रायाजी. धाराऊला दर साल 26 होणांची तैनात खर्ची लावून घेण्यात आली. समर्थ रामदास स्वामींनी चाफळला आपल्या मठात रामजन्म व अन्य महोत्सव सुरू केले होते. रामाची तेथे मूर्ती स्थापन केली होती. महाराजांनी जावळीच्या खजिन्यातून दर साल श्रीदेवास 200 होण म्हणजे 700 रुपये त्यावेळी देण्याची आज्ञागिरी ही याच वेळी. प्रतापगड बांधून झाल्यावर महाराजांनी अर्धोजी यादवास प्रथम किल्लेदार नेमले होते. नंतर त्याच्या जागी
गणोजी गोविंदास नेमले. जावळी सुभ्यावर गोरखोजी काकडे दिनकरराव यांना सुभेदार नेमले. दिनकरराव ही काकड्यांची पदवी होती. यावेळी स्वराज्याचे सरनोबत मानकोजी दहातोंडे हे फारच वृद्ध झाले होते. तरीही पराक्रम गाजवीतच होते. पण आता महाराजांनी त्यांच्या जागी तितकीच धडाडी आणि धार असलेला वीर निवडला, तो म्हणजे नेताजी पालकर. नेताजी पुरंदरची किल्लेदारी पाहत होता, तो आता सरनोबत झाला आणि मानकोजी महाराजांच्या सदैवचे सल्लागार होते. महाराजांच्या धुमाकुळाने विजापूरच्या दरबारातील हवा भयंकर तापली होती. सर्वात जास्त संतापली होती एक व्यक्ती, उलिया बेगम म्हणजेच बडी बेगमा, बादशाह आदिलशहाची आई. महाराजांच्या तुफानी धुमाकुळाच्या एका पाठोपाठ एक खबरी विजापुरात येऊन पोहोचत होत्या. दरबार अगदी खवळून गेला होता. रोज काही ना काहीतरी गेल्याची खबर येत होती. आज हा किल्ला गेला, उद्या तो किल्ला गेला, तो मुलूक गेला, अमुक ठाणे लुटले, अमुक बंदर जिंकले. शिवाजीने शाही मुलकावर लुटीचा साप झाडू मारला. निम्मी कोकणपट्टी गेली. असेच काही ना काही रोज जात होते. असे जर होत राहिले तर एक दिवशी विजापूर आणि दुसऱ्या दिवशी आपणही गेल्याची बातमी ऐकायची वेळ येईल, ही चिंता बादशाला बिलगून राहिली. आता या शिवाजीच्या बंडखोरीला करावे तरी काय हे कोणाला कळेना. सरदार डोक्याला हात लावून बसले होते. पण हेही खरे होते की आदिलशाही दरबाराचे बळ शिवाजी महाराजांपेक्षा असंख्य पटीने जास्त होते. महाराजा साप चिरडून टाकणे बादशाला काही कठीण नव्हते. परंतु एवढ्या मोठ्या अफाट बळाच्या बादशाहीत हा शिवा बंडखोर भीत कसा नाही, याच्यात आश्चर्य सर्वांस वाटत होते. सगळे सरदार फिकरमंद झाले. बादशाही महिलांच्या संतापाचे केवळ तेल उकळत होते. बादशाहपेक्षा त्याची आई जास्त खवळली होती. त्यांनी महाराजांना किती शिव्या मोजल्या असतील खुदा जाणे. मनातल्या मनात दिवसातून 10 वेळा महाराजांना तिने जिवंत जाळले असावे, 20 वेळा जिवंत सोलून काढले असावे आणि 50 वेळा त्यांची गर्दन उडवली असावी, अर्थात मनातल्या मनात. शिवाजी भोसल्याची बगावत बिखो दुनियात उकळून काढण्याचा निश्चय बाईंनी केला. पण एकदा शहाजीराजांना त्यांच्या पोराची हरामखोरी करून पहावी असा विचार करून बादशाहच्या नावाने एक दमदाटीचा खलिता कर्नाटकात शहाजीराजांकडे रवाना केला. या तुमच्या पोरास आवरा, नाहीतर बंडखोरीचा नतीजा फार भयंकर होईल, हा खलिताचा आशय होता. आपला पुत्र इतका प्रतापवंत बनलेला बघून ऐकून शहाजीराजांना धन्यता वाटली. त्यांनी दरबाराला सरळ कळविले, पोरगा माझे ऐकत नाही, तुमच्या तुम्ही पाहून घ्या. आता आला का घोटाळा. बऱ्याच साहेबांनी ठाम बस झाले की शिवाजी आणि शहाजी दोघेही निमक हराम आहेत. प्रथम शिवाजीचा नाश केला पाहिजे असा तो विचार करू लागले. महाराजांना विचार करायला वेळच नव्हता. ते आपले बळ वाढवित होते, किल्ले बेलाग बनवित होते, आरमार तळ समर्थ करीत होते. पागा पायदळ आणि तोफा तितक्या मिळवित होते. आरमार राजगडावरून बुद्धिबळाचा डाव खेळत होते. भोवती असलेली मंडळी आणि आईसाहेब डोळ्यात तेल घालून पटावरची हालचाल देवीत होत्या. जर कुठे संधी दिसली की महाराजा सर्वजण सुचवी हे प्यादे सरकवले पुढे कसे. बेगम बडीसाहेब मात्र संतापलेली होती. ही बडीसाहेब म्हणजे अली आदिलशाहची आई. ती त्याची सख्खी आई नव्हती, पण तिच्या आदिलशाहवर फार प्रेम होते. राज्याचा सर्व कारभार तिच्यासाठी होता. ती गोवळकोंड्याच्या सुलतान मोहम्मद कुतुबशाहची मुलगी व मरहूम मोहम्मद आदिलशाहची बायको होती. तिचे नाव होते ताज उल मुकद्दिरा. तिला बडीसाहेबा किंवा उलिया जनाबा या सन्मानदर्शक नावाने सल्तनतीत लोक ओळखत होते. मराठी मुलगात मात्र बडीसाहेबीन तिचा दरारा विजापूरच्या दरबारात फारच कडक होता. सर्वजण तिला फार भीत, कारण होतीच तशी ती पाताळ यंत्री. दरबारातील एक अत्यंत बडा सरदार व सेनापती खान मोहम्मद याला तिने अफजल खानाच्या सांगण्यावरून ठार मारून टाकले होते. तसेच बहलोल खान नावाच्या एका सरदाराचे वर्तन निष्ठेचे नाही असा तिचा समज झाल्याबरोबर त्याला तिने छाटून टाकले होते. अशी महाकजाकबाई आता महाराजांवर संतापली होती. तिने पक्का इरादा केला की शिवाजीचा साप नायनाट करायचाच. तिने आपल्या वजिरामार्फत सर्व सरदार मनसबदारांना दरबाराची तशरीफ फरमावली. दरबार भरला. बादशाह अली आदिलशाह ललकाऱ्यांच्या निनादात दरबारात येऊन तख्तावर बसला. उभा असलेला दरबार सतत कोणीसात करीत होता. बडी बेगमी पडद्यात येऊन बसली होती. ती अत्यंत अस्वस्थ होती. दरबारात बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, झुंजारराव गाडगे, अंकुश खान, रुस्तुम जमान, मुसे खान, याकूत अंबर, हसन पठाण, सिद्दी हिलाल, पहिलवान खान वगैरे अत्यंत प्रमुख असे 22 व इतर असंख्य सरदार होते. दरबारापुढे अत्यंत महत्वाचा सवाल होता.
शिवाजीच्या बंडाचा बिमोड करण्याचा. कोण तयार आहे शिवाजीवर चालून जायला, हा सवाल होता. तख्तापूरच्या चौरंगावर एक तबकात विड्या ठेवले होते. शहाजीची शरारत खतम करायला जो तयार असेल त्याने तख्तापूरचा विडा उचलावा. बड्या साहेबीने एकदम मोठ्याने सवाल फेंका, बताओ कौन तैयार है? शिवाजी को गिरफ्तार करने के लिए कौन जान की बाजी लगाएगा? बताओ. दरबारचा नूर जास्तच गंभीर झाला. भयान स्तब्धता पसरली. जो तो मान खाली घालून उभा राहिला. बेगमेच्या कपाळावर रागाच्या आठ्या चढल्या. तिचे डोळे वटारले गेले. बादशाही अस्वस्थ झाला. आता बाई जास्तच खवळणार हे स्पष्ट दिसू लागले. तेवढ्यात चावल उमटली. दरबारात उभ्या असलेल्या सरदारातून अत्यंत धिप्पाड देह एकदम पुढे झाला. अफजल खान, अफजल खान. तोंडीसात करीत करीत खान पुढे झाला. सर्व दरबाराचे डोळे त्याच्यावर खिळले. बड्या साहेबांची मुद्रा एकदम फुलली. बादशाह खुश झाला. अफजल खानाने पुढे येऊन झटकन तबकातील विडा उचलला. आता दरबाराचा नूर एकदम पालटला. अफजल खान मोठ्या हिकमतीने आवेशाने म्हणाला, मैं शिवाजी को गिरफ्तार कर हुजूर के आगे पेश करूंगा. ही प्रतिज्ञा ऐकून साहेबी निहायत खुश होऊन गेली. दरबारी मनसबदारांनी खानाची वाहवा सुरू केली. जो तो धन्यवाद देऊ लागला. मरहबा, सुभान अल्लाह, शाबास, जिते रहो बहादर, उम्र दराज हो, आमेन आमेन. दरबारात एकदम उत्साह दाटला. सुटकी रडवे आणि चित्ताक्रांत चेहरे हसले. बादशाने अफजल खानास लगेच मोत्यांचा तुरा, शिरपाव, खिलर, घोडा, फिरंग वगैरे मानचिन्ह देऊन त्याची सरफराजी केली. खानाने खूप मोठी मोहीम अंगावर घेतली होती. पण खानाला मात्र ती फारशी मोठी वाटत नव्हती. शिवाजी तरी केवळ एक अवस्थानी बगावतखोर लढला. सहज मारू, आसानीने खतम करू अशी त्याला उमेद होती. विजापुरात प्रचंड तयारी सुरू झाली. तंबू, शामियाने, उंट, हत्ती, तोफा, दारुगोळा, दानावैरण आणि सैन्य यांची जमवाजमव सुरू झाली. विजापूर शहर लष्करी आमगार तडपतीने गजबजून गेले. शहराबाहेर प्रचंड छावणी पडली. सुमारे 12,000 घोडेस्वार, 10,000 पायदळ लष्कर डेरे दाखल झाले. 1200 उंट, 65हून जास्त हत्ती, असंख्य लहान थोडे मोठ्या तोफा, पालख्या, होई, नोकर, बाजार कामगार वगैरे अपाट पसारा औरस चौरस पडला होता. खानास बादशाहने अगडीत खजिना दिला. खानाची जंगी तयारी झाली. कूच करण्याचा दिवस जवळ आला तेव्हा बादशाहने खानाची एकांतात भेट घेतली व त्याला स्पष्ट हुकूम दिला की तू शिवाजीला हर उपायाने दगा करून ठार कर. नंतर बादशाह खानाला म्हणाला, शाहूफल ने माँ बदौलत के अरवाने के ऊंचे उठाने वाले तुम ही देखो, काफरों के और भूत के सच्चे दुश्मन भी तुम हो. विजयनगर के रामजाय के बाशिंदों को तुमने परास्त किया है. तुम्हारे कदम जमीन को थर्राती है, पहाड़ कांपते हैं, दरिया में तूफान उठता है. तुम्हारे होते शाहजी का वह नाचित छोकरा शाही सल्तनत के खिलाफ बगावत का झंडा खड़ा ही कैसे करता है. शिवाजी इस्लाम का खात्मा करने पर तुला हुआ है. दक्कन की पहाड़ियों ने उसका हौसला और भी बढ़ा दिया है. इसलिए शाही दौलत की काफी लूट उसने की. क्या शाही सल्तनत को भी अब वो मिटा देगा? शिवाजी को कैद करने की हिम्मत और किसी में नहीं है. माँ बदौलत चाहते हैं यह काम तुम ही करो. यह ऐकून खान खूब खुश झाला. हुजूर के इन अल्फाजों ने मेरी ताकत और भी बढ़ा दी है. हुजूर ने यह काम मुझ पर सौंप दिया, यह आला दर्जा किया. अब मैं दुनिया को दिखला दूंगा कि अफजल खान अपनी कलाई में कितनी ताकत रखता है. उस बदमाश शिवाजी को जेलबंद कर यदि हुजूर के सामने पेश न किया तो मेरी सारी शेखी कबूल हो जाएगी. आणि मग खुश झालेल्या बादशाहने अफजल खानाला अत्यंत मौल्यवान अशा कितीतरी वस्तू व अलंकार बक्षीस दिले. त्याने आपली खास स्वतःची तीक्ष्ण कटार अफजल खानास दिली. या कटारीचे ज्ञान रत्नजडित होते. बड्या साहिबीने ने खानाला सल्ला दिला, हमारी फौज बिल्कुल नाचीज है, हम दोस्ती करना चाहते हैं. ऐसा बहाना बनाकर शिवाजी को धोका देना. आपल्या ताकदीची आधीच घमंड असलेला खान आता तर जास्तच गर्विष्ठ बनला. त्याने बादशाह कोणीसात केला व तो आपल्या छावणीत गेला. त्याची छावणी म्हणजे मूर्तिमंत गर्वाचा फुगारा होता. बादशाहने खानाबरोबर अनेक सरदार दिले. खानाचा थोरला मुलगा फाजल खान व इतर दोघे पुत्रही बापाबरोबर निघाले. वकील म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी या चतुर कारभारास खानाने बरोबर घेतले. आदिलशाही हिरवा झेंडा छावणीत फडकू लागला. एवढा पसारा आता महाराजावर लोटणार होता. शिवाय जाता जाता अनेक जण सामील होणार होते. तसे त्या लोकांना हुकूम सुटले होते. शिवाय महाराजांच्या पदरी असलेल्या सरदारांना फोडून आपल्याकडे वळविण्यासाठी
बादशाने मावळातील देशमुखांना कडक दमदाटीची फरमाने सोडली होती. शिवाजी सापडेपर्यंत मोहीम सक्त चालवण्याची तयारी खानाने ठेवली होती. निदान 3 वर्ष मोहीम सहज चालावी, सर्व तयारी पूर्ण झाली. लोकांची अगदी पक्की खात्री झाली की आता शिवाजी भोसला बर्बाद होणार. याच विजापूर शहरात थोड्याच दिवसात शिवाजी साखरदंडात गिरफ्तार होऊन दाखल होणार. जिवंत नाही आला तर त्याचे मुंडके बादशाला नजर होणार. अफजल खान निघाला. त्याने बादशाला बड्या साहेबांना निघण्यापूर्वी बार बार कोर्णीसात केले. शहाने मेहरनजर ठेवून त्याला निरोप दिला. तो महाप्रचंड शरीराचा अफजल खान जेव्हा कोर्णीसात करून चालू लागला तेव्हा एखाद्या पर्वताचे शिखरच हालत चालले आहे असा भास होत होता. रणवाद्यांचा व फौजेच्या आरोळ्यांचा आवाज अस्मानाला पोहोचला होता. खानाचा आघाडीचा हत्ती निशाणासह चालू लागला. बादशाह व बेगम साहेबीन आनंदाने उचंबळली. रंगीबेरंगी स्वप्ने रंगविण्यात बादशाहपासून जनानखान्यातल्या फौजापर्यंत सगळेच रंग झाले. महाराजांचे जलज्जहाल वैरांनाही नक्की कल्पना येईना की या शिवाजीचे आता होणार तरी काय. खानाने तोफा, दारुगळा, कापड, खजिना वगैरे शस्त्रे, युद्ध साहित्य इतके अफाट घेतले होते की ते महाराजांना खूप दिवस पुरले असते. याच विजापुरातून बाहेर पडला सामानाज खान. विजापुरातून बाहेर पडला. खानाच्या गाड्या उंट मागोमाग चालू लागली. सैन्याची लांबच लांब रांग लागली. पालख्या, मेणे, मेहमील, अंबाऱ्या वगैरे थाटी होताच खानाने आपल्या बरोबर जनानखानाही घेतला होता. म्हणजे खान सहकुटुंब, सहपुत्र, सहपरिवार निघाला होता मावळात वाऱ्यासारख्या भरभावण्याला महाराजांना पकडण्यासाठी. खान विजापुरातून बाहेर पडल्यावर पहिली मजल त्याने फक्त 2 कोसावर बांधली. लष्कराचा मुक्काम पडला. रात्र झाली. डोक्यात मोठमोठे मनारे उंच चढत होते. एवढ्यात त्यात एका गुलामाने प्रवेश केला. तेथे म्हणजे शामियान्यात, मनोऱ्यात नव्हे. आणि त्या गुलामाने अगदी दुःखी मुद्रेने खानाला खबर दिली की फत्ते लष्कर हाती मर गया. खानाचा फत्ते लष्कर हाती केवढा अपशकुन, तरी पण खानाचा धीर खचला नाही. खानाचा युद्धोत्साह खरोखरच अत्यंत दांडगा होता. तो बुजदिल नव्हता. फत्ते लष्कर हत्ती मेल्याची बातमी शहरात बादशाला नंतर समजली. तेव्हा त्याने आपला खास बिनीचा हत्ती खानाकडे रवाना केला. खानाचा उत्साह कायम राखण्यासाठी ही बादशाही जपणूक होती. पण स्वतः खानाचा उत्साह असल्या अपशकुनाने मावळणार नव्हता. मेलेला हत्ती आता त्याला रोखू शकणार नव्हता. हजारो जिवंत हत्ती त्याला रोखू शकणार नव्हते. त्याची खात्री होती की फत्ते लष्कर मेला तरी माझे लष्कर फत्तेच होणार. भोसल्यांच्या द्वेषाची सणक खानाच्या डोक्यात जास्तच चढली. तो मनातल्या मनात एक एक डाव रचू लागला. शिवाजीवर जायचे ते असे मुकाट्याने नाही, तर वाटेने जाता जाता मराठ्यांची झाडून सारी देवदैवते उद्ध्वस्त करीत करीत जायचे. बघूच ती त्यांची भवानी आणि विठोबा माझ्या गणांच्या गावाखाली कसे टिकतात. बस मी भूतशिकण, मी दिनदार, कुप्रशिकण, मी गाझी. तुळजापूर, पंढरपूर, मानकेश्वर इत्यादी पवित्र देवस्थाने विजापूरकर आदिलशहाच्याच अंमलाखाली होती. सुलतानी अमर महाराष्ट्रावर आल्यावर अनेक दैवतांची व क्षत्रांची दुर्गाल उडाली होती. पण पहिल्या 125 वर्षानंतर मंदिरे फोडून टाकून मशिदी बनवण्याचा त्यांचा उत्साह जरासा उतरणीला लागला. किती फोडणार? प्रत्येक गाव मराठ्यांचे. प्रत्येक गावात कमी कमी एक मंदिर असायचे. ज्यांच्यावर राज्य करायचे, ज्यांच्याकडून सते कामे करून घ्यायची आणि ज्यांच्या जीवावर राज्य चालवायची, त्यांना फार छळून चालणार नाही. नाहीतर एक दिवस राजाचे सारे व्यवहार, शेतीमाती, उद्योगधंदे विस्कळीत होऊन आपल्याच उपभोगात व्यत्यय येईल. हे ओळखून सुलतानांनी मंदिरे फोडणे, भाटवाबाटी करणे, धार्मिक जुलूम करणे थोडेसे, पूर्णपणे नाही, थोडेसे आवडते घेतले. मंदिरांना, मठांना किंवा ब्राह्मणांना अगदी नूतन इनाम शतकानुशतकातून एखाद दुसरेच मिळेल. पूर्वीची चालत आलेली किंवा इतर कोणी दिलेली इनामे कोतने बादशाह व शाही अधिकारी चालू ठेवेल. पण अफजल खानाने एकदम भयंकर प्रकार सुरू करण्याचा निश्चय केला आणि खानाने आपल्या फौजेला उचलून सोडला. तुळजापूर हा एक भयंकर माणूस होता. त्याची ताकद महिषासुरासारखी होती. शरीराने आडवा, धिप्पाड, उंचाई भाल्यासारखा होता. उभा राहिला की चिरेबंदी गुर्जासारखा भासे. लोक त्याला फार भीत. विशेष म्हणजे सज्जनांनाही त्याची भीती वाटे. कारण त्याचा देह जसा राक्षसी तसा त्याचा स्वभावही राक्षसीच होता. तो अत्यंत शूर होता, तितकाच क्रूरही होता. कपटीपणा, दगाबाजी ही त्याची नीती होती. तो स्वतःला बुद्धशिकण आणि कुप्रशिकण म्हणून घेई. मूर्ती आणि मूर्तीपूजकांचा विध्वंसक हा याचा अर्थ. अर्थातच बादशाह आणि बडीसाहेब यांच्या गळ्यातला तो ताईत होता. अफजल खान जरी आसुरी वृत्तीचा होता
तरी कर्तबगारी तसाच होता. त्याने एखादी कामगिरी अंगावर घेतली की ती तो फत्ते केल्याशिवाय राहतच नसे. मग ती कितीही अवघड असो, तो स्वतःच्या कर्तबगारीवरच एवढा मोठा सरदार झाला होता. त्याचा जन्म वास्तविक एका सामान्य गरीब घरात झाला. त्याची आई भटारी म्हणजे स्वयंपाकीण होती, पण प्रखर पराक्रमाने तो मोठा झाला. कर्तबगारीने मोठा झाला. खान शहाजीराजांचा मनापासून द्वेष करत असे. त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना तो अगदी पाण्यात पाहत असे. म्हणूनच शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी त्याने ही मोहीम मोठ्या उत्साहाने हाती घेतली. मत्सर हीच त्याची प्रेरणा होती. प्रथम खानाने आपल्या संशयाची चमक दाखवली ती कर्नाटकातील मोहिमांमध्ये. रणदुल्ला खानासारख्या हाताखाली तो सरदार होता. त्याच वेळी शहाजीराजे रणदुल्ला खानाच्या हाताखाली स्वाऱ्या शिकाऱ्या करीत होते. म्हणजे अफजल खान व राजे कमीत कमी 6 वर्ष रणदुल्ला खानाच्याच सेनापतित्वाखाली एकत्र काम करीत होते. रणदुल्ला खानाचे व रणदुल्ला खानाचे शहाजीराजांवर अतिशय प्रेम होते. तो राजांना फार मान देई. बंगळूर शहर राजांना त्याने दिले ते रणदुल्ला खानानेच. आपला शाही सेनापती शहाजी सारखा एका कापरावर इतके प्रेम करतो हेच बहुधा अफजल खानाला सहन होत नसे. पुढे रणदुल्ला खान मरण पावल्यावर मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी घोरपडे हे भोसल्यांचे तिखट वैरी मेतकुटासारखे एक झाले. त्यामुळे राजांच्या नशिबी सतत अपमान आणि घात येऊ लागले. शहाजीराजांना कैद करे मुस्तफाने, बाजी घोरपडे त्यांच्या हातापायात बेड्या घालून त्यांना अपमानास्पद रीतीने मिरवीत विजापुरास आणले होते अफजल खानाने. हा अपमान राजांच्या इतका काही जिवारी लागला होता की सुडाशिवाय त्यांचे मन निवणे कठीणच होते. आईसाहेबांनाही असे झाले होते. आणखी एक प्रकार खानाच्या हातून घडला होता. शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले भाऊ राजे संभाजी भोसले हे बालपणापासूनच शहाजीराजांपाशी असत. ते वडिलांप्रमाणे शूर होते. कर्नाटकात राजांच्या बरोबरीने मोहिमात भाग घेत होते. कनकगिरीचा किल्ला काबीज करण्याची कामगिरी बादशाहने अफजल खानावर सोपवली होती. शाही हुकमावरून संभाजीराजे भोसले हे अफजल खानाच्या बरोबर या वेळात सामील झाले होते. किल्ल्यावरून तोफा बंदुकीच्या फैरी झडत होत्या आणि एके दिवशी संभाजीराजांनी हल्ला चढविला असता खानाने राजांना जरूर ती मदत केलीच नाही. त्यामुळे संभाजीराजे पेचा सापडून ठार झाले. शहाजीराजांचा केवढा मोठा ठेवा हरपला. त्यांचा कर्तबगार पुत्र खानामुळे ठार झाला. आईसाहेबांच्या पोटचा तर गोळा गेला. खानाने जाणून बुजून आपल्या संभाजीराजांना ठार मारले अशी पक्की खात्री आईसाहेबांची व महाराजांची झाली होती. अफजल खानाचा दरारा दरबारातील सरदारांनी फार होता. त्याच्या दराऱ्याची एक विलक्षण गोष्ट आठवते. 15 वर्षापूर्वीची. अफजल खान तेव्हा रणदुल्ला खानच्या हाताखाली फौजेत सरदारी करीत होता. विजापूर सरदार दरबाराकडून रणदुल्ला खानाच्या छावणीत दाखल होऊन त्याने त्याचे हुकूम पाळा असाच एक हुकूम सिद्दी अंबर नावाच्या सरदाराशी केला होता. परंतु सिद्दी अंबरचे व रणदुल्लाचे थोडे वाकडे होते. सिद्दी अंबर रणदुल्लाच्या हुकमाखाली वागायस तयार होईना. तो रणदुल्लाकडे आलाच नाही. अंबर येत नाही पाहिल्यावर त्याला कैद करून आणण्यासाठी रणदुल्लाने अफजल खानास रवाना केले. सिद्दी अंबर अत्यंत शूर होता. त्याच्यापाशी 2000 फौजही होती. अफजल खान फौज घेऊन सिद्दी अंबरवर निघाला. अफजल खान आपल्यावर चालून येतोय सिद्धीला समजताच तो इतका घाबरून गेला की त्याने स्वतःहून स्वतःच्या हातापायात बेड्या घालून घेतल्या. तो अफजल खानाच्या स्वाधीन झाला. एवढी दहशत त्याची होती. अफजल खानाच्या पराक्रमाची दहशत एवढी मोठी बसली होती की सिलोनचा अधिपती खानाला व त्यामुळे विजापूर दरबाराला भीत असे. अफजल खानाने एकदा औरंगजेबाला आपले पाणी दाखवले होते. औरंगजेब जेव्हा बिदर व कल्याणी भागात विजापूरकरांशी लढत होता तेव्हा खान मोहम्मद सरनौबतच्या बरोबर अफजल खानाने विलक्षण पराक्रम गाजविला होता. तेव्हापासून औरंगजेब अफजल खानाला फार वचकून होता आणि याच लढाईत कदाचित अफजल खानाच्या हातून औरंगजेब कैदच होण्याची व कदाचित ठार होण्याची वेळ आली होती. केवळ औरंगजेबाच्या तकदीर सिकंदर म्हणून त्यावेळी तो अफजल खानाच्या तडाख्यातून सुटला. लढाईत एक विलक्षण प्रकार घडला. तो असा, औरंगजेबाने विजापुरांचा बिदरचा किल्ला जिंकला व नंतर तो कल्याणीचा किल्ला घेण्यासाठी गेला. तोही त्यावेळी जिंकला. नंतर औरंगजेब आसपासच्या भागात धुमाकूळ घालू लागला. या मोहिमेत त्याचा हेतू असा होता की विजापूरकरांचा जास्तीत जास्त मुलूक जिंकून मोगल साम्राज्य वाढवावे. औरंगजेबाला रोखण्यासाठी विजापूरहून फौज निघाली. खान मोहम्मद या नामवंत सरसेनापतीच्या हाताखाली मोठी फौज रवाना झाली. त्यातच अफजल खान होता. औरंगजेबाच्या फौजेला या फौजाने घेरले व अडचणीच्या प्रदेशात कोंडले.
अफजलने शौर्याची कमाल केली. असे आता अगदी स्पष्ट दिसू लागले की औरंगजेबाची सर्व मोगली फौजेसह कत्तर होणार. निदान औरंगजेब तरी काही खासच होणार. औरंगजेबाचे अगदी पाचावर धारण बसले. अपूर्व जीव वाचवायची वेळ आली. आता काय? विजापूरचा सेनापती खान मोहम्मद हा होता. यावेळी खान मोहम्मदच्या हाती आपले जगणे वाचणे आहे हे ओळखून औरंगजेबाने मुठीत नाक धरून खान मोहम्मदाकडे अगदी दिनवाण्या शब्दात पत्र पाठवून जीवदान मागितले. हे पत्र गुप्तपणे खान मोहम्मदाकडे आले तेव्हा तो नमाज पढत होता. औरंगजेबाने आपली दिनवाणी स्थिती लिहून अप्रत्यक्षपणे धाकी घालून ठेवला होता. मोगलांचा हा राजपुत्र औरंगजेब तुमच्यापाशी अभय मागतो आहे. आपण कृपा करून माझा बचाव करा. पण जर माझ्या जीविताला किंवा इज्जतीला धक्का लागला तर दिल्लीत माझ्या वडिलांचा फारच क्रोध होईल. खान मोहम्मदाने हे पत्र वाचले. खूप विचार केला. जर औरंगजेबाने लिहिले आहे त्याप्रमाणे जर घडून दिल्लीहून फौजांचा दर्या सुटला तर विजापुरावर केवढे भयंकर संकट येईल. आणि मग आपल्या अली आदिलशाह बादशाह बड्या साहेबांनी शाही तख्तास कोण वाचवू शकेल? फार गंभीरपणे विचार करून त्या म्हाताऱ्या सरसेनापतीने औरंगजेबाला कोंडीतून जिवंत जाऊ देण्याचे ठरवले. खान मोहम्मद पुढच्या संकटाला घाबरला पण त्यात त्याचा काही स्वार्थ नव्हता. बादशाह व बडी साहेब यांचेच तो हित पाहत होता. खान मोहम्मदाने औरंगजेबाला चिठ्ठी लिहिली. उद्या तुम्ही आमच्या फौजेतून सुरक्षितपणे निघून जावे. ही गोष्ट अफजल खानाला अजिबात माहीत नव्हती. तो एकाच आनंदात होता औरंगजेब सापडणार. पण दुसऱ्या दिवशी खान मोहम्मदाने गुप्त केलेली व्यवस्था फळास आली. औरंगजेब सुखरूपपणे फौजेसह दौडत उधळत निघून गेला. त्याला वाट मोकळी मिळाली. हे पाहून अफजल खान आगीसारखा संतापला. हे झाले कसे? कोणी केले? कोणी सोडले औरंगजेबाला? जर मोगल राजपुत्र हाती लागला असता तर विजापूर बादशाह आपला तारा धनी अली आदिलशाह याचा अवघ्या दुनियेत कीर्तीचा डंका वाजला असता. सुटला. कसा सुटला? अफजल खान ती पापड उडाला. पण अफजलला सुगावा लागला की आपल्या प्रत्यक्ष सरसेनापतीने खान मोहम्मदानेच हे असे केले. मग तर खानाचा भयंकर भडका उडाला. पर्वतासारखा तो धिप्पाड अफजल खान ज्वालामुखीसारखा पेटला. त्याला आवरणे आता अशक्य झाले होते. त्याने आपल्या दोन्ही हातात 2 दुधारी पट्टे चढविले आणि तसाच तो थेट विजापुरास गेला. त्याचा अवतार आणि आवेश भयप्रद होता. लोक टकामका पाहू लागले. ते पट्टे लवलवीत आणि दणकट पावले टाकीत तो थेट बादशाहच्या दरबारात गेला. त्याच्या पावलांनी भुई हादरत होती. बादशाह व बडी बेगम आश्चर्याने डोळे विस्पारून पाहू लागली. काय झाले? काय झाले? आपल्या हातातील पट्टे दणादण जमिनीवर आदळीत दात होत खात कान उभा होता. शहाने विचारले त्याला काय झाले म्हणून. तेव्हा औरंगजेब हातच्या निसटण्याची हकीकत त्याने सांगितली. तो अत्यंत आवेशाने बोलत होता. ती हकीकत ऐकल्याबरोबर बादशाहने बड्या साहेबीने खान मोहम्मदाकडे तातडीने हुकूम पाठवला की ताबडतोब विजापुरात हजर व्हा. खान मोहम्मद विजापुरास निघाला. पालखीत बसून तो येत होता. बड्या बेगमेने व शहाने आपले म्हणणे ऐकावे म्हणून तो खुदाची प्रार्थना करीत होता. खान मोहम्मदाने सारी हयात तख्ताच्या सेवेत घालविलेली होती. बड्या बेगमेने सर्व तयारी जय्यत करून ठेवली होती. खान मोहम्मदाची पालखी विजापुरात मक्का दरवाज्यातून आत शिरली आणि तेवढ्यात मारेकऱ्यांच्या तलवारीचे सपासप गाव पालखीवर आदळले. खान मोहम्मदचे तुकडे झाले. तो क्षणात मेला. अफजल खान असा होता. विजापुराहून शिवाजी महाराजांना स्वारीला निघण्यापूर्वी वरील प्रकार फक्त 1 वर्ष 7 महिने आधी घडला होता. अफजल खान अगदी प्रारंभापासून विजापूर दरबारचीच एकनिष्ठपणे नोकरी करीत होता. सरनोबत रणदुल्ला खानाच्या हाताखाली काम करीत असताना रणदुल्ला खानाचाही अफजलवर खूप विश्वास होता. रणदुल्ला खानाचे कित्येक हुकूम अफजलच्या हातून रवाना होते. हुकूम रणदुल्ला खानच्या नावचे असत पण त्या हुकमाखाली परवानगी अफजल खान अशी नोंद असे. अफजल खान अतिशय उग्र स्वभावाचा होता. विजापूरच्याच अफजलपूर भागात त्याने एक शिलालेख कोरला. त्यात स्वतःबद्दल तो लिहितो कातेदे मुतमर्रिदान काफिरान शिकंदय बुनियादे तुफान होताय म्हणजे काफिर व बंडखोर यांची कत्तल करणारा व मूर्तीचे पाय उघडून काढणारा. दुसऱ्या एका शिलालेखात अफजल म्हणतो धर्माचा सेवक काफिरांना तोडणारा, धर्माचा सेवक मूर्ती फोडणारा असा कोण? अफजल खान. कर्नाटकात श्रीरंगपट्टण येथे कस्तुरीरंग नावाचा एक संस्थानिक राजा होता. बादशहाच्या हुकमावरून अफजल खान श्रीरंगपट्टणवर चालून गेला. कस्तुरीरंगही काही कमी नव्हता. त्याने किल्ल्याचा बंदोबस्त केला आणि खानाशी झुंज मांडली.
खानाने मोर्चे दिले आणि वेढा घातला. खाण्यापुढे राजा दमेना. अखेर खानाने तहाची बोलणी लावली. त्याने राजाला आपल्या छावणीत वाटाघाटीसाठी विश्वासाचा शब्द देऊन बोलवले. सरळ मनाचा राजा खानास भेटावा झाला. खानाने कसरी रंगाच्या भोळेपणाचा फायदा घेतला. त्याने राजाला दगा करून ठार मारून टाकले. अफजल खान असा होता. तो स्वभावाने क्रूर होता, धर्मवेडा होता, महत्वाकांक्षी होता, पण शूरही होता. बादशाहशी एकनिष्ठ होता, खुनशी होता, भोसले कुटुंबाचा वैरी होता. अंगावर घेतलेली कामगिरी पार पडण्यासाठी तो भल्या मार्गांचा बेधडक अवलंब करीत. त्यात तो स्वतःचे प्राणी पणाला लावी. त्याच्या जहागिरीत सुजात आणि फौजेत त्याचा दरारा भयंकर होता. तो अत्यंत कडक शिस्तीचा उत्तम प्रशासक होता. तो आपल्या अंमलाखाली प्रजेवर कधीही जुलम अन्याय करीत नसे. रयतेच्या कल्याणासाठीच तो कारभारात अतिशय कडवी शिस्त राखीत असे. त्यात मग बहुधा क्रूरतेने जुलूम करण्याची प्रवृत्ती नसे. रयतेच्या हिताचीच दृष्टी असे. न्याय देताना तो पक्षपात करीत नसे. त्याच्या अंमलाखाली काही जबाबदार गाव कामगारांनी ऐन पेरणीच्या दिवसात पेरणीच्या कामांचा खोळंबा करून दुसरीकडे मुक्काम ठोकला. या आपल्या गावाच्या व रयतेच्या हिताच्या कर्तव्यात बेपर्वाई दाखवली. म्हणून अफजल खानाला त्या लोकांचा राग आला. त्या लोकात प्रमुख होता लिंगशेटी मोगदम. अफजल खानाने त्याला व इतरांना उद्देशून एक खरमरीत पत्र लिहिले. त्या पत्रात खान लिहितो, रयत आमचे कोंबडे आहेत. कोंबडे म्हणजे मित्र. या पत्रात खानाची कडक शिस्त व दक्ष प्रशासन अगदी स्पष्ट दिसून येते. त्याबरोबर खानाची भयंकर क्रूर स्वभाव प्रकृती दिसून येते. लिंगशेटी मोगदमाला खान निर्वाणीने लिहितोय, जेथे अशील व जेथे असील त्यातून खोदून काढून जो तुला असिरा देऊन ठेवून घेईल त्यास जनोबासमेत काटून घाणियात घालून पिळून हे तुम्ही यकून व तहकीन जाणणे. खान म्हणतो, तुम्हाला जनोबासमेत म्हणजे बायका पोरांसह कापून काढून तेलाच्या घाण्यात घालून पिळून काढेल. खान असा उग्र होता. खानाच्या कर्तकारीबद्दल, उत्तम कारभाराबद्दल आणि शौर्याबद्दल कोणालाच शंका नव्हती. पण खानाच्या धर्मदृष्ट्या क्रूर व कपटी स्वभावाची ओळख सर्वांनाच होती. भोसल्यांना तो पाण्यात पाहत असेल. तो बादशाहचा बंदा होता, स्वराज्याचा आणि महाराजांचा हाडवेली होता. असा उत्तम पुरुष वाटेल त्या उपायाने शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणण्यासाठी किंवा त्यांचा वाटेल त्या उपायाने निर्मूळ पडशा पाडण्यासाठी निघाला होता. आता तो त्वरेने दौडत होता तुळजापुराकडे. महाराष्ट्राच्या आणि महाराजांच्या कुलदेवता तुळजाभवानीचे घणाच्या गावाकडे तुकडे उडवण्यासाठी हा महिषासूर चौकूर उधळून निघाला. उद्या आपण पाहणार आहोत तुळजाभवानी, पंढरपूरचा विठोबा आणि या सगळ्या देवळांना उद्ध्वस्त करीत खान निघाला होता. त्याचा उद्देश एकच होता की निदान भवानी तोडली, विठोबा तोडला तर शिवाजी राजा मैदानात खाली येईल आपल्याशी लढायला. पण शिवाजी त्याच्या 12 गावचे पाणी प्यायलेले होते. शिवाजी राजांनी त्यालाच आवडीला कसा आणते जंगलात यासाठी त्यांचा प्रयत्न चालला होता. मैदानात गेलो त्याची प्रचंड लाखोनी सेना आहे, आपला निभाव लागणारी राजांना माहित होतं. आणि म्हणून राजांनी अनेक प्रकारची नाटकं करून मी घाबरलोय, तू इथे ये, मला खाली यायला भीती वाटेल, अशा प्रकारचं नाटक करून कशा प्रकारे त्याला वर बोलवलं आणि कसा त्याला आडवा केला हे उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. धन्यवाद.